छात्राः नमो नमः। अद्य वयम् अस्माकं पाठ्यपुस्तके विद्यमानः दशमीकक्षायाः पाठ्यपुस्तके विद्यमानः जटायुशौर्यम् एषः पाठः वयं पश्यामः। वयं सर्वे जानीमः रामायणम् अस्माकं प्राचीनः ग्रन्थः अस्ति। एषः ग्रन्थः महर्षि वाल्मीकिना रचितम्। एतस्मिन् ग्रन्थे तत्र सप्तकाण्डानि सन्ति। बालकाण्डम्, अयोध्याकाण्डम्, अरण्यकाण्डं, किष्किन्धाकाण्डं, सुन्दरकाण्डं, युद्धकाण्डं तथा च उत्तरकाण्डम्। या 7 काण्डांमध्ये हे रामायणाचा जो ग्रंथ आहे तो विभागला गेलेला आहे। यामध्ये अरण्यकांडातील 47 ते 49 या सर्गामधील काही श्लोक या पाठामध्ये दिलेले आहेत आणि या पाठामध्ये जटायूचं शौर्य म्हणजे जटायू पक्षाने दाखवलेलं शौर्य ही कथा या पाठामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। आपल्याला सर्वांना माहिती आहे की रावणाने कपट करून सीतेचं अपहरण केलेलं आहे आणि तो सीतेचं अपहरण करून जात असताना मार्गामध्ये जटायू पक्षी त्याला आडवा आलेला आहे आणि त्याला त्याच्या या नीच कृत्यापासून परावृत्त करण्यासाठी म्हणून शाब्दिक उपदेश करून आणि तो न ऐकल्यामुळे त्याच्यावरती हल्ला करून त्याला प्रतिकार केलेला आहे आणि सीता मातेला सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तेच आपण या पाठामध्ये पाहणार आहोत। आता मी एक एक श्लोक वाचतो, त्याचा अन्वय पाहू आणि आपण पाठाचा अर्थ बघूया। एकादशा पाठः जटायु शौर्यम। सा गृहीतातिचक्रोश रावणेन यशस्विनी रामेति सीता दुःखार्था रामे दूरगते वने। हा श्लोक वाचल्यानंतर आपल्याला या काही शब्दांचा आपण यातला अर्थ लक्षात घेऊया। सा गृहीता, गृहीता म्हणजे शब्दशः अर्थ पकडलेली पण इथं पळवलेली। अतिचक्रोश, अतिशय आक्रोश केला। रावणेन यशस्विनी, आता आपण प्रत्येक शब्दाचा अर्थ बघणार आहोत आणि नंतर अन्वय पाहून अन्वयासह अर्थ पाहणार आहोत। रावणेन म्हणजे रावणाने, यशस्विनी म्हणजे कीर्तिमान, रामेति राम इति, सीता दुःखार्था, सीता दुःखार्था म्हणजे अतिशय दुःखी असलेली, रामे दूरगते वने, राम प्रभू रामचंद्र दूरवनामध्ये गेले असताना। आता याचा अन्वय कसा, पाठ्यपुस्तकातच आपल्याला अन्वय दिलेला आहे तो आपण अन्वय आता पाहूया। रामे वने दूरगते ही सतीसप्तमीची रचना आहे। म्हणजे यदा रामः वनं दूरगतः तदा, जेव्हा राम दूरवनामध्ये गेले असता, रावणेन गृहीता, रावणाने पळवलेली, सा यशस्विनी, सा म्हणजे ती, यशस्विनी म्हणजे कीर्तिमान, सीता दुःखार्था अतिशय दुःख होऊन भूत्वा, राम इति अतिचक्रोश, राम राम असा उद्घोष केला किंवा असा अतिशय आक्रोश केला की रावण तिला पळवून नेत असताना रामाचं तिने धावा केलेला आहे। हे पहिल्या श्लोकामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे। दुसरा श्लोक पाहूया। सा तदा करुणा वाचो विलपंती सुदुःखिता वनस्पतिगतं गृध्रं ददर्शा यतलोचना। सा म्हणजे ती म्हणजे इथे सीता, तदा म्हणजे तेव्हा, करुणावाचो विलपंती अतिशय कारुण्यपूर्ण शब्दांनी विलाप करू लागली, सुदुःखिता म्हणजे अतिशय दुःखित झालेली होती अशी ती सीता, वनस्पतिगतम, वनस्पतिगतम म्हणजे झाडावरती बसलेल्या, गृध्रम, गृध्रम जटायू पक्षी इथं, ददर्शा यतलोचना, आणि तिने बघितलं की झाडावरती तो गृध्र म्हणजे जटायू पक्षी पाहिलेला आहे। आता आपण त्याचा अन्वय बघूया। तदा असा आयतलोचना सुदुःखिता सीता, तेव्हा ती विशालाक्षी, आयतलोचना म्हणजे जिचे डोळे अतिशय मोठे आहेत, विशालाक्षी जी आहे, सुदुःखिता म्हणजे अतिशय दुःखी झालेली सीता, करुणावाचा विलपंती अतिशय करुणा अशा शब्दांनी विलाप करू लागली आणि ती करत असताना वनस्पतिगतम गृध्रम ददर्श, तिने ते झाडावरती बसलेल्या जटायूला पाहिलेलं आहे। तिसरा श्लोक बघूया। जटायो पश्यमामार्य ह्रियमाणा अनाथवत अनेन राक्षसेंद्रियणा करुणं पापकर्मणा। तर आता अन्वय पाहूया। हे आर्य जटायू, ते जटायू पक्षाला त्यांनी हाक दिलेली आहे
वाचवण्याची प्रार्थना त्याच्याकडे केलेली आहे. अनेन पापकर्मणा राक्षसेंद्रियण, अनेन पापकर्मणा, अनेन म्हणजे ह्या, पापकर्मणा म्हणजे पापकृत्य करणाऱ्या, राक्षसेंद्रियण म्हणजे राक्षसांच्या राजाकडून काय होतंय, अनाथवत, ज्याला कोणीही वाली नाही, त्राता नाही, रक्षण करणार नाही असं समजून, अकरुणम ह्रियमाणाम मा पश्य, की निर्दयपणे हा माझं काय करतोय, मला पळवून नेतोय आहे ते तू पहा. तम शब्दमौ सुप्तस्तु जटायुर्थ शुश्रवे नरैक्षत रावणं क्षिप्रम वैदेहींच ददर्शसः. आता याचा अन्वय बघूया. अवसुप्ता 6 जटायु, आणि निद्रित अवस्थेत असलेल्या, म्हणजे पूर्ण झोपलेला नाही आणि पूर्ण जागा नाही अशा निद्रित अवस्थेत असलेल्या त्या जटायूने तम शब्दम शुश्रवे, ते सीतामातेचे शब्द ऐकले आणि मग क्षिप्रम रावणम निरक्षित वैदेहींचे ददर्श, आणि त्याने लगेचच रावण आणि सीतेकडे पाहिलं किंवा त्याच्या दृष्टीस ते पडले. ततः पर्वतशृंगा भस्तिक्षतुंडा खगोत्तमः वनस्पतिगता श्रीमान व्याजहार शुभांगिरम. म्हणजे काय, तर आता आपण अन्वय पाहूया आणि मग त्याचा आपण अर्थ लक्षात घेऊया, आपल्याला अर्थ लक्षात येईल. ततः पर्वतशृंगाभः, पर्वत शिखराप्रमाणे ज्याचं तेज आहे, जो पर्वत शिखराप्रमाणे दिसतोय, उन्नत आहे. तीक्ष्णतुंडः, तीक्ष्णतुंडः ज्याची चोच अतिशय तीक्ष्ण आहे. तीक्ष्णतुंडः खगोत्तमः, श्रेष्ठ पक्षी असलेला जटायू. वनस्पतिगतः, ही सगळी जटायूची विशेषण आहेत. वनस्पतिगतः, झाडावरती बसलेला. श्रीमान, श्रेष्ठ असा जटायू. शुभांगिरम व्याजहार, आपल्या शुभवाणीने बोलला. आपल्या शुभवाणीने बोलला म्हणजे त्याने रावणाला उपदेश केला, रावणाला सल्ला दिला. काय दिला बघ. निवर्तय मतिन्नीच्या परदाराभिवर्षणात न तत्समाचरे धीरो परो यद्धी विगर्हेत. की हे रावण, हे रावणा, परदारा अभिवर्षणात, परस्त्रीला स्पर्श करण्याची जी तुझी नीचामती, ही जी तुझी नीच बुद्धी होते आहे तुला, की आपल्याकडे परस्त्री ही मातेसमान असं म्हटलेलं आहे, आणि म्हणून त्या जटायूने रावणाला सांगितलं की या परस्त्रीला स्पर्श करण्याची तुझी जी नीच बुद्धी आहे त्या बुद्धीला तू आवर घाल. आणि पुढे त्याला सांगितलंय यद ही पराह वगैरे तद तद धीरान समाचरेत, की इतरांनी आपल्याला नावं ठेवावी, आपली निंदा करावी, असं वर्तन माणसाचं म्हणजे सज्जनाचं असू नये असं त्याला सांगितलेलं आहे. परंतु त्याच्या या उपदेशाचा किंवा त्या बोलण्याचा रावणावरती काहीही परिणाम झालेला नाही. म्हणून त्यांनी पुन्हा आणखीन पुढे रावणाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. काय सांगितलंय, वृद्धम त्वम युवा धनवी सरथा कवची शरी तथाप्यादाय वैदेहीम कुशली न गमिष्यसी. की हे रावणा, हे रावण, यद्यपि अहम वृद्ध, मला माहिती आहे की तू महापराक्रमी आहेस, तू तरुण आहेस, पण मी कसा आहे, अहम वृद्ध, मी वृद्ध आहे. त्वम युवा, तू तरुण आहेस. धनवी, तुझ्याकडे शस्त्र आहे, धनुष्यवान आहे. सरथा, वेगाने जाण्यासाठी रथ आहे. कवची, तुझ्या अंगावरती चिलखत आहे, कवच आहे. शरी, तुझ्या हातामध्ये बाण आहे. तथापि, असं असून सुद्धा, म्हणजे सर्व परिस्थिती तुला अनुकूल असून सुद्धा आणि मला प्रतिकूल असून सुद्धा, तथापि वैदेहीम आदाय त्वम कुशली भवन न गमिष्यसी. तुला जर असं वाटत असेल की मी महापराक्रमी आहे आणि म्हणून मी माझ्या बळाच्या जोरावरती मी सीतेला पळवून नेईन, तर तुला सांगू इच्छितो. असं कोण म्हणतोय, तर घृतराज म्हणजे जटायू पक्षी त्याला सांगतोय रावणाला की हे सगळं जरी तुझ्याकडे असलं आणि तू जरी तरुण असलास आणि विरुद्ध असलो तरी सुद्धा तू वैदेही म्हणजेच सीतेला घेऊन सुखरूपपणे इथून जाऊ शकणार नाहीस. पुढे काय म्हटलेलं आहे. एवढं बोलून तो थांबला नाही, कारण त्याला लक्षात आलं होतं की रावणावरती आपल्या बोलण्याचा काहीही परिणाम होत नाहीये आणि रावण तो सीतेला पळवून नेतच आहे. आणि म्हणून त्याने काय केलंय, तस्य तीक्ष्ण नखराभ्याम तू चरणाभ्याम महाबलः चकार बहुधा गात्रे प्रणान पतक सत्तमा. काय म्हणले बघा आता त्यांनी, महाबला पतक सत्तमा जटायू, अतिशय शक्तिशाली असलेल्या पतक सत्तमा म्हणजे पक्षीश्रेष्ठाने, तस्य
तीक्ष्ण नखाभ्याम चरणाभ्याम, त्याच्या तीक्ष्ण अशा नखांनी आणि पायाने रावणस्य गात्रे बहुधा व्रणांचकार, त्या रावणाच्या अंगावरती अनेक जखमा केल्या, म्हणजे त्याला ओरबाडलं, आपल्या चोचीने त्याच्यावरती प्रहार केले, तीक्ष्ण नखांनी त्याला ओरबाडलं, म्हणजे त्याला जेवढा त्याला प्रतिकार करता येणं शक्य होतं तेवढा त्यांनी त्याला केलेला आहे. आणि तर पुढे काय करतोय बघा. ततोस्ते सशरम चाप मुक्तामणि विभूषितम चरणाभ्याम महातेजा भवंज पतकोत्तमः. आणि त्यानंतर सशरम चाप मुक्तामणि विभूषितम, रावणाकडं जे त्याचं धनुष्यबाण होतं ते मोती आणि रत्न यांनी जडवलेलं होतं, ते त्यांनी काय केलंय, चरणाभ्याम महातेजा, या महातेजस्वी पतकोत्तमाने म्हणजेच पक्षीश्रेष्ठाने जटायूने ते मोत्याने आणि हिरेमाणिक मोती यांनी जडवलेले जे धनुष्यबाण आहे ते चापम चरणाभ्याम भवंज, ते धनुष्यबाण आपल्या पायाने मोडून टाकलेलं आहे. आता रावणावरती त्याने प्रहार केला, त्याचं धनुष्यबाण मोडलं आणि त्यामुळे रावण अतिशय क्रोधावश झालेला आहे, अतिशय रागावलेला आहे. ततः क्रोधात दशग्रीवो गृधराजमपोथयत पक्षो पार्श्वो च पादौ च खड्गमुद्धृत्य सोच्छनात. मग त्या रावणाने काय केलंय, तथा महातेजा पतकोत्तमः. आता मी बघितलं की मी तुम्हाला सांगितलं की त्यांनी त्याचं मोत्यांनी आणि हिरेमाणिक मोत्यांनी जडवलेलं धनुष्यबाण आहे ते म्हणून टाकल्यावर रावणाला अतिशय राग आलेला आणि त्याने काय केले, तथा सा दशग्रीवा क्रोधात घृतराजम अपोथयत. दशग्रीवा म्हणजे रावण, 10 तोंड असणारा रावण, त्या रावणाने क्रोधाने त्या घृतराजाला म्हणजे जटायू पक्षाला त्याच्यावरती हल्ला केलेला आहे, मारलेला आहे. खड्गमुद्धृत्य, आणि कसं मारलेलं आहे, आपलं शस्त्र म्हणजे आपली तलवार उपसलेली आहे आणि खड्गमुद्धृत्य पक्षो पार्श्व पादोच अचनत, दोन्ही पंख आणि दोन्ही पाय त्याने ते कापून टाकलेले आहेत. सछन्न पक्षा सहसा रक्षसा रौद्रकर्मणा निपपातहत गृध्र धरण्याम अल्पजीवितः. आणि मग असा तो रावणाने ज्याचे 2 पंख आणि दोन्ही पाय कापून टाकलेला जखमी अवस्थेत असलेला हा जो जटायू पक्षी आहे, सछन्न पक्ष हा, की ज्याचे पंख कापून टाकलेले, अचानक जोराने वार केला होता. राक्षसा रौद्रकर्मणा, त्या राक्षसाने, रौद्रकर्मणा म्हणजे भयंकर कर्म करणाऱ्या त्या राक्षसाने त्याच्यावरती हल्ला केला होता आणि त्याचे दोन्ही पाय आणि दोन्ही पंख कापून टाकले होते. असा तो जटायू पक्षी हतः जखमी होऊन गृध्र धरण्याम अल्पजीविता, की ज्यात आता थोडंच आयुष्य राहिलंय, निपपात, तो धरणीवरती पडला. या पाठामधून आपल्या विद्यार्थ्यांसाठी म्हणून काय उपदेश केलेला आहे किंवा विद्यार्थ्यांसाठी या पाठातून आपल्याला काय संदेश मिळतो, तर एक पहिली गोष्ट म्हणजे जर सज्जनांचा मार्ग अवलंबला तर फक्त सज्जनच नाही, माणसंच नाही तर पशुपक्षी सुद्धा आपल्या मदतीला येतात किंवा पशुपक्षी सुद्धा सद्मार्गे चालणाऱ्या व्यक्तीच्या बरोबर असतात, साथीला असतात, हे यातून दिसून येतं. तसंच आज जे आपल्याला समाजात दिसतं की स्त्रीवरती आजही अनेक वेळेला अत्याचार केले जातात, अन्याय केला जातो, ते त्या काळापासून, रामायण काळापासूनही आपण असं म्हटलं तर चालेल की स्त्री, सीता ही एक स्त्री आहे, एकाकिनी असताना तिला पळवून नेलंय आणि ते जटायू पक्षाला पाहवलेलं नाही आहे म्हणून त्यांनी प्रतिकार केलेला आहे, प्रसंगी आपला प्राण दिलेला आहे, पण सीतेला सोडवण्याचा त्याने प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे, परंतु त्याची ताकद कमी पडलेली आहे आणि त्यामुळे रावणापुढे त्याची ताकद कमी पडल्यामुळं त्याला आपले प्राण सोडावे लागलेत. पण आपले प्राण जाईपर्यंत त्याने निकराने या अन्यायाला, गैरकृत्याला त्यांना विरोध केलेला आहे आणि याच पाठातून आपल्याला हेच घ्यायचं आहे. आता व्याकरणाच्या दृष्टीतून या पाठात बघितलं तर लिट लकाराची रूपं या पाठामध्ये आपल्याला अभ्यासाला मिळतात. जसं की पहिल्याच श्लोकामध्ये अतिचुक्रोश, अत्याधिक कृश धातूचं हे लिट लकाराचं प्रथम पुरुषाचं एक वचन आहे. तर तसेच दुसऱ्या श्लोकामध्ये जर आपण बघितलं तर ददर्श, दृश्यपश्य धातूचं पहिला गण परस्मैपद लिट लकाराचं प्रथम पुरुषाचं एक वचन आहे. अशाच प्रमाणे शुश्रुवे, ददर्श, जे गुलाबी अक्षरांमध्ये आपल्याला छापून इथे जे शब्द दिलेले आहेत ते सगळे जे शब्द आहेत ते लिट लकाराची रूप आहेत.
म्हणजे लिट लकाराची रूपं कशी आपल्याला या पाठामध्ये वापरलेली आहेत हेही दिसून येतं. या पाठामधून आपल्याला जर काय म्हणूया आपण त्याला उपदेश किंवा आपल्याला जर काही संदेश घ्यायचा असेल तर तो हाच घ्यायचा आहे की जिथे जिथे अन्याय होतो, स्वतःवरही असो किंवा इतरांवर असो, आणि विशेषतः स्त्रीवरती असो अन्याय, तर त्याला प्रतिकार हा केला पाहिजे. शक्य असेल तेवढा प्रतिकार केला पाहिजे. आणि मी अन्याय करणार नाही, दुसऱ्यावर अन्याय होऊ देणार नाही, हे आपण आपल्या आचरणामध्ये आणलं पाहिजे. आता या पाठात आलेले आपण संधींचा विग्रह आणि सामासिक शब्द आणि त्यांचा विग्रह हे पाहूया. तर पहिल्या श्लोकामध्ये गृहीतात चक्रोश हा जो संधी आलेला आहे त्याचा विग्रह आहे गृहीता अधिक अतिचक्रोश. त्याच्या पुढे रामेती हा जो संधीचा शब्द आलेला आहे तो राम अधिक इति असा संधी आहे त्याचा. दुसऱ्या श्लोकामध्ये करुणावाचो विलपंती, करुणा अधिक वाचा अधिक विलपंती असा त्याचा विग्रह आहे. ददर्शा यतलोचना, ददर्श अधिक आयतलोचना असा त्याचा विग्रह आहे. तिसऱ्या श्लोकामध्ये ह्रियमाणाम अनाथवत, ह्रियमाणाम अधिक अनाथवत. तसेच राक्षसेंद्रियेण करुणम, राक्षसेंद्रियेण अधिक अकरुणम. माम आर्य, माम अधिक आर्य असे त्या ठिकाणी संधी विग्रह आहेत. चौथ्या श्लोकामध्ये जर आपण बघितलं तर शब्दमोह सप्तस्तू आणि जटायुरथ हे दोन संधीचे शब्द आहेत, त्याचे विग्रह बघूया. शब्दमोह सुप्तस्तू, शब्दमधिक अवसुप्त अधिक तू, आणि जटायुरथ याचा जटायु अधिक अथ असा संधी विग्रह आहे. पाचव्या श्लोकामध्ये पर्वतशृंगावस्तीक्ष्णतुंडा, पर्वतशृंगाभा अधिक तीक्ष्णतुंडा असा त्याचा विग्रह आहे. आणि खाली श्रीमान व्याजहार, श्रीमान अधिक व्याजहार हा संधीचा विग्रह आहे. पुढच्या श्लोकामध्ये बघा तत्समाचरेत धीरो परो यद्धि विगरहेत, तत् अधिक समाचरेत अधिक धीरा अधिक परहा अधिक यत अधिक ही असा त्याचा विग्रह आहे. त्याच्या पुढच्या श्लोकामध्ये वृद्धोहम, वृद्ध अधिक अहम. तसेच तथाप्यादाय, तथा अधिक अपि अधिक आदाय असा त्याचा विग्रह आहे. पुढच्या श्लोकामध्ये वृणान पतक सप्तमः, तथा वृणान अधिक पतक सप्तमः असा त्याचा विग्रह आहे. पुढच्या श्लोकामध्ये ततोस्य, ततोस्यचा ततः अधिक अस्य, आणि महातेजा बभंज, महातेजा अधिक बवंज असा त्याचा विग्रह आहे. पुढच्या श्लोकामध्ये म्हणजे 10व्या श्लोकामध्ये क्रोधात दशग्रीव गृध्रराजमपोथयत, क्रोधात अधिक दशग्रीवा अधिक गृध्रराजम अधिक अपोथयत असा त्याचा संधी विग्रह आहे. खड्गमुद्धृत्य, खड्गम अधिक उद्धृत्य असा त्याचा विग्रह आहे. सोच्छिनत, सहा अधिक अच्छिनत असा त्याचा संधी विग्रह आहे. आणि शेवटच्या श्लोकामध्ये बघा काय म्हटले, हतो गृध्रो धरण्याम अल्पजीवितः, हतः अधिक गृध्रः अधिक धरण्याम अधिक अल्पजीवितः असा त्याचा विग्रह आहे. आता या पाठामध्ये जे जे समास आलेत त्या सामासिक शब्दांचा आपण कोणते कोणते ते पाहूया, त्याचा विग्रह पाहूया. दुःखार्था, दुःखार्था दुःखेन आर्ता तृतीय तत्पुरुष समास आहे. तसंच वनस्पतिगतः, वनस्पतिंगतः द्वितीय तत्पुरुष समास आहे. आयतलोचना, आयते लोचने यस्याः सा बहुव्रीहि समास आहे. त्याच्यानंतर पर्वतशृंगाभा, पर्वतशृंगाः इव आभा यस्य सः असा बहुव्रीहि समास त्या ठिकाणी झालेला आहे. खगोत्तमः, खगेषु उत्तमः सप्तमी तत्पुरुष समास त्या ठिकाणी झालेला आहे. परदाराभिमर्शना म्हणजे काय तर परदाराया अभिमर्शना षष्ठी तत्पुरुष समास त्या ठिकाणी झालेला आहे. कवची, कवचम अस्ति यस्य सः बहुव्रीहि समास त्या ठिकाणी झालेला आहे. शरी, शरः अस्ति यस्य सः हे सगळे बहुतेक सगळे बहुव्रीहि समास या ठिकाणी झालेले आहेत. शरः अस्ति यस्य सः म्हणजे ज्याच्याजवळ वाहन आहे असा बहुव्रीहि समास झालेला आहे. धन्वी,
धनु अस्ति यस्य सहा बहुव्रीही समास आहे. सरथा रथेन सह बहुव्रीही समास आहे. जसं खगोत्तमा तसं पदक सप्तमः पतगेषु सप्तमः सप्तमी तत्पुरुष समास त्या ठिकाणी झालेला आहे. पुढच्या श्लोकामध्ये जर आपण बघितलं तर मुक्तामणी विभूषितम. मुक्तामणी विभूषितम याचा अर्थ रत्नमाणिक मोते यांनी जडवलेले. मुक्तामणीभी विभूषितम की मोत्यांनी जडवलेले किंवा शोभून सुशोभित दिसणारे. मुक्तामणीभी विभूषितम असं म्हटल्यामुळे तृतीय तत्पुरुष समास त्या ठिकाणी होणार आहे. महातेजाहा महत्तेजाहा यस्य सहा असा बहुव्रीही समास त्या ठिकाणी होईल. त्यानंतर गृध्रराजा गृध्राणाम राजा षष्ठी तत्पुरुष समास त्या ठिकाणी होईल. आणि दशग्रीवा म्हणजे 10 तोंडे असलेला दशग्रीवा यस्य सहा ज्याला 10 तोंडे आहेत असा तोही बहुव्रीही समास होईल. त्याच्यानंतर शेवटच्या श्लोकामध्ये जर आपण बघितलं तर छिन्न पक्ष छिन्नौ पक्षो यस्य सहा ज्याचे दोन्हीही पंख कापले गेलेले आहेत असा तो बहुव्रीही समास होईल. अल्पजीविता अल्पम जीवितम यस्य सहा ज्याचं थोडंच आयुष्य शिल्लक राहिलेलं आहे म्हणजे अल्पम जीवितम यस्य सहा तोही बहुव्रीही समास त्या ठिकाणी होईल. अशा पद्धतीने आपण पाठामध्ये आलेल्या संधी त्याचा विग्रह समास त्याचा विग्रह आणि समासाला कोणती नावं आहेत हे आपण आता पाहिलेलं आहे. तर या पाठामध्ये जो आपल्याला विद्यार्थ्यांना दिलेला संदेश आहे तोही आपण लक्षात घ्यायचा आहे आणि पाठाचा व्याकरणिक अभ्यास करायचा आहे. व्याकरणिक अभ्यास करताना मी जसं म्हणालो की यामध्ये लिट लकाराची रूपं जी आहेत परोक्ष भूतकाळाची रूपं आहेत. परोक्ष भूतकाळ अशा घटनांसाठी वापरला जातो की ज्या घटना फार प्राचीन काळी घडलेल्या असतात किंवा आपल्या समोर प्रत्यक्ष घडलेल्या नसतात. आपल्या समोर याचा अर्थ आताच्या काळात नाही तर फार प्राचीन काळी फार पूर्वी काळी घडलेल्या ज्या घटना आहेत त्या दाखवण्यासाठी संस्कृतमध्ये लिट लकाराचा म्हणजे परोक्ष भूतकाळाचा उपयोग केला जातो. विद्यार्थ्यांनी हेही लक्षात घ्यायचं आहे आणि तशा पद्धतीने या पाठाचा अभ्यास करायचा आहे.